तात्विक स्वरूपाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. भगवंताच्या तात्विक स्वरूपाला जाणणं हेच परमात्म्याचं दर्शन आहे. परमात्म्याच्या दर्शनाचा विधी सांगत असताना, निर्गुण परमात्म्याचं दर्शन सांगत असताना जाणणं हेच त्याचं दर्शन आहे असं सांगितलंय. भौतिक स्वरूपाचं वर्णन केल्यानंतर गणपती बाप्पाच्या दैविक स्वरूपाचं वर्णन केलं. दैविक स्वरूपाच्या वर्णनामध्ये देवा तूची गणेशो सकल मती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जोजी, हे वर्णन आपण पाहून आलो. वाङ्मय निर्मिती करत असताना वाङ्मय निर्मिती होण्याकरता जो बुद्धीमध्ये प्रकाश पाहिजे तो प्रकाश वाङ्मयाच्या माध्यमातून आपल्या जीवनात प्राप्त होत असतो. सर्व बुद्धीमध्ये प्रकाश करणारा गणपती बाप्पा जरी असला तरी तो गणपती बाप्पा सुद्धा काहीतरी माध्यमातून आपल्या बुद्धीमध्ये प्रकाश करत असतो. देव जरी आपल्याला मदत करत असला तरी देव कोणाचं नाही कोणाचं निमित्त करून त्या ठिकाणी आपल्याला मदत करत असतो. म्हणून ह्या सगळ्या वाङ्मयाची कृपा आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे. गणपती बाप्पा कधी कृपा करतील? एखाद्या मुलाने अभ्यासच केला नाही, नुसतं गणपतीच्या मंदिरात गेला आणि देवा मला पास कर म्हटला. गणपती बाप्पा म्हणेल बाबा अभ्यास कर, मी तुला बुद्धी दिली ना, मी तुला मदत करीन, पण तू थोडा बुद्धीचा उपयोग कर. म्हणून ज्या वाङ्मयाची गरज आहे त्या वाङ्मयाचं सुद्धा पूजन इथे ज्ञानोबाराय करतात. कारण या वाङ्मयांच्या रूपाने गणेश भगवानच आहेत. कोणतं कोणतं वाङ्मय आहे जे आपल्या बुद्धीमध्ये प्रकाश करतं? त्या वाङ्मयामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहेत वेद. म्हणून ज्ञानोबारायांनी गणपतीचं शरीर हे जे आहे ते वेदाचं आहे असं वर्णन केलं. स्मृती देख हे शब्द ब्रह्म आशेष, तेची मूर्ती सुवेश, तेथ वर्ण वपू निर्दोष मिरवत असे. शब्द ब्रह्म आशेष तेची मूर्ती सुवेश असं म्हटलेलं आहे. सुंदर असलेली मूर्ती गणपती बाप्पाची काय असेल तर ते वेद आहेत, वेद. आणि त्या वेदाचे असलेले निर्दोष असलेले वर्ण हेच गणपती बाप्पाचं सुंदर असलेलं शरीर आहे. म्हणून गणपती बाप्पाच्या शरीराचं वर्णन केलं आणि शरीराचं वर्णन केल्यानंतर पुढे गणपती बाप्पाचे अवयव सांगायला ज्ञानोबाराय सुरुवात करतात. स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव, तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा. वेदातले अर्थ स्पष्ट करून घ्यायचे असतील तर त्याच्याकरता स्मृती अभ्यासाव्या लागतात. अंतःकरणात असलेले जे भाव असतात ते अवयवाच्या द्वारे प्रगट होत असतात. म्हणून स्मृती ह्याच भगवान परमात्म्याचे अवयव आहेत. मग कोणत्या कोणत्या स्मृती, त्या स्मृतीचा विषय आपण सगळं सांगितलं. या सगळ्या झालेल्या अवयव मी सांगतोय. आणि मग पुढे ज्ञानोबारायांनी गणपती बाप्पांच्या अलंकाराचं वर्णन केलंय. कोणते अलंकार गणपती बाप्पाने घातलेले आहेत? अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे पद पद्धती खेवणे प्रमेय रत्नांचे. 18 पुराण हेच गणपती बाप्पाचे अलंकार आहेत. मग 18 पुराणांची नावं, 18 पुराणात काय विषय आला हे सगळं आपण सांगून आलोय. त्याच्यानंतर गणपती बाप्पाच्या वस्त्राचं वर्णन केलंय, पोशाखाचं वर्णन केलंय. गणपती बाप्पाने कोणता पोशाख धारण केलेला आहे त्याचं वर्णन करताना ज्ञानोबाराय सांगतात. पदबंध नागर तेची रंगाथिले आंबर, जेत साहित्य वाहने सुपूर उजाळाचे.
पदबंध नागर म्हणजे जेवढं काही वाङ्मय आहे त्या वाङ्मयामध्ये आलेलं जे काही शब्दरचना आहे ती नागरी रीतीने लिहिलेली आहे. मनुष्याचं बोलणं जे आहे ते कसं पाहिजे, ज्याला काव्य करायचंय त्याची भाषा नागरी पाहिजे. उद्धट भाषा नको, अभिमानाची भाषा नको. साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आणि म्हणून ज्ञानोबरायांना ते भाषेमध्ये असलेलं जे काही सौंदर्य आहे, जे ज्ञानोबरायांनी सगळं आपल्या काव्यामध्ये आणलेलं आहे. साहित्य सोनियाच्या खाणी म्हटलेलं आहे. किंवा नवरस भरवी सागरू, करवी उचित रत्नांचे आगरू, भावार्थाचे गिरीवरू निपजवी माई. अनेक प्रकारचे रस, अनेक प्रकारचे अलंकार हे ज्ञानोबरायांनी आपल्या वाङ्मयात आणलेले आहेत. आणि हे वाङ्मयात कुठून आले तर ज्ञानोबराय म्हणतात गणपती बाप्पाच्या अंगावर असलेला हा रेशमी एक प्रकारचा पितांबर रंगीत वस्त्रच आहे. आणि त्याच्यामध्ये असलेलं जे काही साहित्य आहे, अलंकार वगैरे असतील, ते अलंकार म्हणजे त्या रेशमी वस्त्राचा चकचकीत असलेला पोत आहे. साहित्य वाने सुपूर उजाळाचे. म्हणून ज्ञानोबरायांनी गणपतीच्या अशा प्रकारे वस्त्राचं वर्णन केलंय, पोशाखाचं वर्णन केलं. आणि आता पोशाख झाल्यानंतर पुढे ज्ञानोबराय त्या ठिकाणी गणपती बाप्पाच्या अंगावरील वस्त्रामध्ये म्हणा किंवा पायामध्ये असलेल्या ज्या काही काय म्हणतात पैंजण आहे, त्या पैंजणाचं वर्णन करतात. जसं गणपती बाप्पाचा स्थूल विग्रह आपण पाहतो, गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती रामदास स्वामींनी आरतीमध्ये सांगितलंय. रत्न कचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा. रत्न कचित फरा, फरा शब्दाचा अर्थ एका श्रोत्यानेच पाठवलं मला लिहून. म्हणजे त्या श्रोत्याने ऐकलं, बाहेर गेले इथले नाही, बाहेरचे ऐकतात, ते ज्ञानेश्वरी घेऊन ऐकतात सगळे. इथले बिगर ज्ञानेश्वरीचे बरेच आहेत. तुझ गौरी कुमारा, चंदनाची उटी कुमकुम केशरा. चंदनाची उटी लावलेली गणपती भगवंताच्या संपूर्ण शरीराला. आणि कुमकुम युक्त ती ओटी आहे, केशर युक्त ओटी आहे, किंवा कुमकुमाचा तिलक आहे, केशराचा तिलक आहे. पुढं काय, हिरे जोडीत मुकुट शोभतो वर. आपण मग लगेच फरा म्हटल्यानंतर पुन्हा हिरे जडीत मुकुट कसं काय आलं? फरा शब्दाचा अर्थ जर आपण तसा केला तर मग हिरे जडीत मुकुट शोभतो. मुकुट आहे, मुकुटात असलेला जो हिरा आहे त्याला फरा म्हणतात. हिरे जडीत मुकुट शोभवत बरा. पुढे काय आहे, ऋण झुनती नुपुरे चरणी घागरे. चरणामध्ये त्या ठिकाणी घागरे आहेत आणि त्या घागऱ्यामध्ये नुपूर आहे. आणि ते नुपूर कसे करतायत, रुंझून रुंझून वाजतात. हे झालं भौतिक गणपतीचं स्वरूप. पण ज्ञानोबरायांच्या गणेशाच्या पायामध्ये असलेल्या रुंझून करणाऱ्या घागरे कोणते आहेत त्याचं वर्णन आजच्या ओळीमध्ये आलेलं. ती आजची ओळी सगळ्यांनी वाचा, ज्ञानेश्वरी पुढे घ्या. हे काही मुक्त प्रवचन नाही, हे प्रवचन म्हणजे आपलं चिंतनाचं प्रवचन आहे. देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका,
त्याची ऋणझुनती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. ही ओळी चालू आहे आपली. ज्ञानोबाराय म्हणतात, देखा काव्य नाटका जे निर्धारिता स कौतुका, त्याची ऋणझुनती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. म्हणजे वाङ्मयामध्ये असलेलं जे काही काव्य आहेत, वाङ्मयामध्ये असलेले जे काही नाटकं आहेत, त्या नाटकाचा, त्या काव्याचा निर्धारण केलं त्याच्या संबंधाने, त्याच्या संबंधी त्यांचा विचार केला. ज्ञानोबाराय म्हणतात, मी काव्याचा सुद्धा विचार करतो, मी नाटकांचा सुद्धा विचार करतो. आणि काव्याचा आणि नाटकाचा विचार केल्यानंतर ही काव्य नाटकं मला कशी दिसतात. ही काव्य नाटकं म्हणजेच आमच्या गणपती बाप्पाच्या पायामध्ये असलेली, घागऱ्यामध्ये असलेली नुपूर आहेत, किंवा गणपती बाप्पाचा जो रेशमी पितांबर आहे, त्या रेशमी पितांबराच्या मध्ये असणाऱ्या छोट्या छोट्याच्या घंटा ज्या लावलेल्या असतात किंवा घोंगरू लावलेले असतात, ते घोंगरू म्हणजे ही काव्य आणि नाटकं आहेत. वाङ्मयाचा विचार करत असताना सगळ्यात पहिल्यांदा वेद सांगितले. वेद सगळ्यात श्रेष्ठ आहेत, पण वेदाचा अधिकार सगळ्यांना नाही, वेद सगळ्यांना कळत नाहीत. म्हणून वेद समजून घेण्याकरता स्मृती सांगितल्या. स्मृती अवयवाच्या ठिकाणी सांगितल्या, पण स्मृती सुद्धा सगळ्यांना कुठे कळतात. स्मृती सुद्धा संस्कृत मध्ये आहेत. म्हणून या सगळ्या स्मृतीच ऋषी मुनींनी पुराणाच्या माध्यमातून आणल्या. म्हणून पुराणाचा विचार सांगितला. ज्ञानोबारायांनी पुराणं जे आहेत, ही पुराणं काही सांगितली, अलंकार सांगितले. आणि पुराणांच्या नंतर पुढे समजून घ्यायचं असेल तर कशाचा नंबर येतो. ज्यांना वेद कळत नाही त्यांनी स्मृतीचा अभ्यास करावा, ज्यांना स्मृती कळत नाही त्यांनी पुराणाचा अभ्यास करावा, ज्यांना पुराणही कळत नाही त्यांच्याकरता ऋषी मुनींनी काव्य लिहिलेली आहेत, नाटकं लिहिलेली आहेत, सामान्य स्थूल बुद्धीच्या किंवा सर्वांना समजण्याकरता. ही काव्य नाटकं म्हणजे ही सामान्य काव्य नाटकं समजू नका. महाभारत सुद्धा काय आहे, काव्य आहे. रामायण सुद्धा काय आहे, काव्य आहे. म्हणून हे सगळं वाल्मिक ऋषींनी फार मोठं काव्य लिहिलं. काय शतकोटी प्रविस्तरम म्हटलंय. काही श्लोक आहे, चरितम रघुनाथ, चरितम एक एक अक्षर पुंसाम महापातक नाशनम. वाल्मिक ऋषींनी जे काही महाकाव्य लिहिलं, नारद महर्षींना वाल्मिक ऋषींनी प्रश्न विचारला की सगळ्या जगात मोठा गुणवान पुरुष कोण आहे, कोणाचं आम्ही चिंतन करावं. आणि म्हणून वाल्मिक ऋषींना थोडक्यात नारद महर्षींनी प्रभू रामचंद्रांचे गुण वर्णन करून सांगितलं. ऐका, यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे सहाही गुणवर्य वसती जेत मनोनितो भगवंत. भगवान परमात्मा सर्वांमध्ये गुणवान आहे, त्याच्या ठिकाणी यश आहे. जिथे भगवान असतो तिथे यश असतं. नुसतं यश असलं म्हणजे तो भगवान झाला असं नाही. यशाच्या नंतरचा गुण आहे तो म्हणजे श्री. जिथे भगवान परमात्मा असतो तिथे श्री असते. श्री म्हणजे लक्ष्मी. आपण नेहमी पाहतो, धृतराष्ट्राने प्रश्न विचारला, विजय कोणाचा होईल. संजय महाराजांनी काय उत्तर दिलं, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवानोतीर्मतीर. म्हणून जेत श्री तेत श्रीमंतो जेत पंडूचा सुतू
हा, विजय स्वरूप श्रीकृष्ण नाथो, विजय नामे अर्जुन विख्यातो, विजय स्वरूप श्रीकृष्ण नाथो, श्रेयसी विजय निश्चितो तेथेची आशी. म्हणून अशा प्रकारे काव्यामध्ये वर्णन केलेलं असतं. काव्य कशाला म्हणतात? अनेक काव्यांच्या व्याख्या आहेत. काव्याची व्याख्या करत असताना रसात्मकम वाक्यम काव्यम अशी व्याख्या केलेली आहे. किंवा जगन्नाथ पंडितांनी व्याख्या करताना असं म्हटलं, रमणीय अर्थ प्रतिपादक शब्द काव्यम. रमणीय अशा अर्थाचं प्रतिपादन करणारे शब्द जे असतात त्याला म्हणायचं काव्य. ज्याच्यामध्ये रस निर्माण होतो त्याला म्हणायचं काव्य. पण ज्ञानोबारांची काव्याची व्याख्या थोडीशी पुढची आहे बरं का. ज्ञानोबा नुसता रस निर्माण होण्याला काव्य म्हणत नाहीत. ज्ञानोबारायांच्या अगोदर सगळ्यांनी ज्या व्याख्या केल्यात त्यांच्या अशा व्याख्या आहेत. रस निर्माण करणारं काव्य, आनंद देणारं काव्य, रमणीय अर्थ प्रतिपादन करणारं काव्य. ज्ञानोबाराय म्हणतात नुसतं काव्यात रस निर्माण नाही झाला पाहिजे, नुसता मनुष्य रंगून नाही गेला पाहिजे. वाचे बरवे कवित्व, कवित्वे रसिकत्व, आणि रसिकत्वे परतत्व स्पर्श जायचा. म्हणजे जे ऐकता ऐकता परमात्म्याला स्पर्श झाला पाहिजे. प्रवचन ऐकलं, वा वा वा, खूप बाबांनी हसवलं, चांगलं प्रवचन झालं. वा वा, बाबांनी खूप रडवलं, चांगलं प्रवचन झालं. ही प्रवचनाची व्याख्या तुमची आमची आहे. हो, चांगला रस निर्माण झाला. परंतु नाथ महाराज सांगतात कीर्तनाची व्याख्या, जेणे करोनी मूर्ती ठसावे आंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरी. ऐकता ऐकता आपल्या अंतकरणात देव किती वेळा प्रगट झाला समजायचं. ते प्रवचन व्यवस्थित, ते काव्य ऐकता ऐकता, वाचता वाचता परमात्म्याचा अनुभव किती वेळा आपल्याला आला. हो, अशा प्रकारचं जे काव्य असेल, ज्ञानोबाराय म्हणतात माझं काव्य म्हणजे सामान्य काव्य नाहीये. अतींद्र परी भोगवीन इंद्रिया करवी, या कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतींद्रिय परवी भोगवीन इंद्रिया करवी. मी बोलतोय पण माझं बोलणं हे सामान्य बोलणं नाही. आज श्रवण इंद्रिया पाहाले, जे येणे गीता निधान देखिले, स्वप्नाचे परी तुकले साचा सरश. असं बोलणं असलं पाहिजे, असं काव्य असलं पाहिजे की ते काव्य आपल्याला परमात्मा स्वरूपाला स्पर्श करून देणार असलं पाहिजे. म्हणून अशी बरीचशी काव्य आहे. महाभारत सुद्धा काय आहे? काव्यच आहे. रामायण सुद्धा काय आहे? काव्य आहे. वशिष्ठ ऋषींनी लिहिलेलं योग वशिष्ठ रामायण नावाचं ते काय आहे? काव्यच आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात ही जी काव्य आहेत, आणखीन अलीकडच्या काळामध्ये मोठे मोठे कवी झाले. त्या कवीमध्ये कालिदास नावाचे एक कवी झाले बरं का. आणि त्या कालिदासांनी सुद्धा काही काव्य लिहिलीत जी अजरामर झाली साहित्य क्षेत्रामध्ये, संस्कृत मध्ये आहेत. कालिदासांचं रघुवंश नावाचं एक काव्य आहे. फार सुंदर काव्य आहे. त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्राचा जो काही वंश आहे त्या वंशाचं सगळं चरित्र सांगितलं. प्रभू रामचंद्राच्या वंशात कोणते कोणते राजे होऊन गेले, त्यांनी कशी कशी सेवा केली. दिलीप नावाचा राजा होऊन गेला, त्यांनी नंदिनी नावाच्या कामधेनूची सेवा केली. त्या रघुवंशामध्ये अज महाराज म्हणजे दशरथ महाराजांचे जे वडील आहेत त्यांची कथा लिहिली. खूप सुंदर. अज महाराज किती सामर्थ्यशील होते. अज महाराज त्या ठिकाणी स्वर्गामध्ये गेले तर इंद्रदेव त्यांच्यासाठी आपलं सिंहासन खाली करायचे. रघु महाराजांचे पुत्र अज आणि अजाचे पुत्र दशरथ
त्या अज महाराजांचा विवाह इंदुमती, विदर्भ देशाची इंदुमती नावाची मुलगी होती, तिच्या बरोबर झाला. हे रघुवंश काव्यामध्ये त्या अजाचा आणि इंदुमतीचा गृहस्थाश्रम त्याचं वर्णन केलंय. कसा गृहस्थाश्रम असला पाहिजे, पण असा जरी गृहस्थाश्रम असला, देवाच्या बापाचा गृहस्थाश्रम. रामचंद्र प्रभूंचे बाप दशरथ महाराज, दशरथ महाराजांचे पिताश्री अज महाराज, पण त्यांच्या जीवनामध्ये कशी दुःख येतात ते वर्णन केले. खूप त्या इंदुमतीवर त्यांचं प्रेम आहे. त्यांच्या स्वयंवरामध्ये त्या इंदुमतीने त्यांना माळ घातली. नंतर त्यांचा सुखाचा संसार चालला. बागेत एक दिवशी गेलेले असताना दोघे त्या ठिकाणी बागेत बसले. ग्रस्ताश्रम आनंदात चाललाय. इंदुमती खाली झोपलेली आहे, तिच्या शेजारी बसलेली आहेत. वरून आकाशातून नारद महर्षी चालले होते आणि आकाशातून नारद महर्षी चाललेले असताना भजन करत चालले. त्यांच्या विणेमध्ये एक फूल अडकवलेलं होतं. ते विण्यातलं फूल खाली पडलं आणि ते नेमकं ह्या इंदुमतीच्या छातीवर पडलं आणि इंदुमती मेली. आणि मग त्या आजे महाराजांनी जो विलाप केलेला आहे त्याचं वर्णन त्या रघुवंशामध्ये आहे. माणसाच्या जीवनात सुख दुःख कशी येतात. आता ते फुल पडल्यानंतर ती का मेली त्याचा मागे इतिहास आहे. ती स्वर्गातली अप्सरा होती. तिला त्या ठिकाणी इंद्रदेवाने कुठल्या तरी देवाने शाप दिलेला होता, तू त्या ठिकाणी मनुष्य लोकात जाशील, इंदुमती होशील. आणि ती म्हटली मी परत कधी येईल. म्हणजे स्वर्गातलं एखादा फुल पाहिलं की तू परत येशील. आणि ते फुल तिने पाहिल्यामुळं ती मेली होती. राजाला वाटलं नुसतं फुल पडलं तर माझी पत्नी मेली. अहो लोक कुठून कुठून पडतात, काय काय पडतात तरी मरत नाहीत. काव्य जरी असली तरी वेगवेगळी काव्य आहे. त्याच्यामध्ये मेघदूत नावाचं काव्य आहे, यांनीच लिहिलेलं, कालिदासांनी लिहिलेलं. आपल्याला हे सगळं माहिती नाही कारण हे साहित्यशास्त्रात आहे. यक्ष आणि यक्षाची पत्नी, त्यांचा संसार, त्याचं वर्णन केलंय. त्यांचा वियोग झाल्यानंतर त्या यक्षाने मेघाला प्रार्थना केली. मेघ दिसल्यानंतर त्या मेघाला सांगितलं बाबा तू तिकडे जा आणि माझ्या पत्नीला सांग मी इकडं असं आहे, सुखरूप आहे. म्हणून मेघ निघाल्यानंतर आता मेघाच्या रस्त्यात कोणत्या कोणत्या नद्या लागल्या, कोणती कोणती क्षेत्र लागली, त्या क्षेत्रांचं वर्णन असं केलंय की जे क्षेत्रांचं वर्णन आपल्याला कुठे पाहायला मिळणार. उज्जैन क्षेत्राचं वर्णन केलंय, काशी क्षेत्राचं वर्णन केलंय, त्याच्यात लागणारे सगळ्या नद्या आहेत त्या नद्यांचं वर्णन केलंय. असे अनेक काव्य आहेत. शाकुंतल नावाचं काव्य लिहिलंय त्यांनीच. कुमार संभव नावाचं काव्य आहे, कालिदासाच आहे. कुमार संभव म्हणजे पार्वतीचा जो मुलगा आहे कार्तिकेय, त्या कार्तिकेयाचा जन्म कसा झाला, त्याने तारकासुराला कसं मारलं, ह्याच्यामध्ये भगवान शंकर आणि पार्वतीचे सगळे कीर्तीचं वर्णन, हिमालयाचं वर्णन आहे सगळं. ज्ञानोबाराय म्हणतात ही सगळी काव्य आहेत. काव्य कशा करताय? काव्य आपल्याला हे सगळं वेदातलं तत्वज्ञान, पुराणातलं तत्वज्ञान अनेक सुलभ रीतीने सांगण्याकरता काव्य आहेत. नुसती काव्यच नाही, काव्यानंतर काहींनी नाटकं लिहिलेली आहेत. ही नाटकं म्हणजे ही आता आहेत ती नाटकं समजू नका, सामान्य नाटकं नाही बरं का. पूर्वी भरत मुनी नावाचे मुनी होऊन गेले. त्या भरत मुनींनी नाट्यशास्त्र नावाचं शास्त्र लिहिलंय स्वतंत्र. भरत मुनींनी म्हणजे वेदातल्या काळाच्या नंतरचा. आणि त्या भरत मुनींनी नाट्यशास्त्र नावाचं शास्त्र लिहिलं. म्हणजे जे शास्त्रामध्ये आलेलं आहे तेच त्या ठिकाणी दृश्य स्वरूपात दाखवणं किंवा तेच काव्य स्वरूपात लिहिणार. नाटक म्हणजे काय? दृश्य काव्य म्हणजे नाटक आहे. म्हणून भरत मुनींनी नाट्यशास्त्र लिहिलं. पंचलक्षणी नाट्यशास्त्र, दशलक्षण आहेत, पंचलक्षण आहेत नाटकाची. फार मोठं शास्त्र आहे. म्हणजे आता जे लोक नाटक लिहितात ते सगळं भरत मुनींनी लिहिलेलं नाट्यशास्त्र आहे, स्वतंत्र शास्त्र आहे. अगदी त्या नाट्यशास्त्राला वेदाची तुलना केली लोकांनी. म्हणजे वेदातला जो विभाग आपल्याला कळत नाही, पुराणातलं जे आपल्याला कळत नाही ते नाटकाच्या रीतीने आपल्याला सहज कळतं.
म्हणून त्या ठिकाणी नाटक वाङ्मयाची योग्यता श्रुती स्मृती ग्रंथापेक्षा कमी प्रतीची असल्यामुळे किंवा काव्याची योग्यता या सगळ्यांच्या पेक्षा थोडी कमी प्रतीची असल्यामुळे ज्ञानोबा म्हणतात ह्या सुद्धा गणपती बाप्पाच्या पायातल्या काय आहेत? शुद्र घंटिका, देखा काव्य नाटका, जे निर्धारिता सकौतुका. ज्ञानोबा म्हणतात मी यांचा सहज विचार केला, कौतुकाने विचार केला. तुम्ही म्हणाला हो तुम्ही काव्य नाटक कशाला बघायला गेले? ज्ञानोबा म्हणतात सहज आपलं पाहिलं मी त्यांच्याकडे, पाहिली पुराणे धांडोळीली दर्शने, जसं तुकाराम महाराज म्हणतात. माणसाने आज्ञानी राहू नाही, जेवढं वाचता येईल तेवढं वाचावं, जेवढं ऐकता येईल तेवढं चांगलं ऐकावं. काय ज्ञानोबा अभ्यास झाला असेल, वास्तविक पाहता ते उपजताची आहेत, पण नुसतं तेवढं म्हणून नाही. आपण पाहतो ज्ञानोबांच्या चरित्रात आलंय, ज्ञानोबांचे जे वडील होते विठ्ठलपंत, त्यांनी सगळ्याचा अभ्यास केलेला आहे. ज्ञानोबांच्या वडिलांचं वर्णन करत असताना महिपती महाराजांनी वर्णन केले, त्यांनी कसा कसा अभ्यास केला, सगळ्या वेदाचा अभ्यास केला, सगळ्या पुराणाचा अभ्यास केला, सगळ्या स्मृतीचा अभ्यास केला. नवे नवे सगळे ग्रंथ ज्याच्यात चांगलं आहे ते सगळं त्यांनी पाहिलंय आणि त्यांनी ते सगळं ज्ञानेश्वर महाराजांना शिकवलंय. लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये जे नाही, आता काव्य नाटकाचा विषय आपल्याला काय माहितीये का? ज्ञानोबांनी कुठं आणला? स्मृतींचा विषय आणला, सगळ्या दर्शनांचा विचार आणलाय. म्हणून ज्ञानोबा म्हणतात आमच्या गणपती बाप्पाकडे मी पाहू लागलो आणि गणपती बाप्पाच्या चरणाकडे माझं लक्ष गेलं. चरणामध्ये असलेल्या ज्या घागऱ्या आहेत त्याच्याकडे लक्ष गेलं आणि त्याच्यामध्ये असलेली जी काही नुपुर आहेत, छोटी छोटी घंटे आहेत, त्या कोणत्या आहेत? मला असं वाटतं देखा काव्य नाटका, जे निर्धारिता सकौतुका. कौतुकाने मी त्यांचं निर्धारण केलं, त्यांचा विचार केला, सहज मी विचार केला आणि माझ्या लक्षात आलं की हे काव्य नाटक सुद्धा त्या ठिकाणी निरुपयोगी नाहीत. नाही तर निरुपयोगी असती तर ऋषीमुनींनी लिहिली कशाला असती? ते सुद्धा गणपतीच्या ठिकाणी चरणामध्ये असलेली नुपुर आहेत आणि त्या ठिकाणी निर्धारिता सकौतुका, त्याची ऋणझुनती क्षुद्र घंटिका, ते ऋणझुन करतात. क्षुद्र घंटिका म्हणजे लहान लहान छोट्या छोट्या घुंगर आहेत. आणि काय रुंझुन करतात? ते कसे रुंझुन करतात? म्हणजे अर्थ ध्वनी, त्यांच्यातला जो अर्थाचा ध्वनी आहे किंवा त्यांचा जो अर्थ आहे तो अर्थच त्यांची रुंझुन करणं आहे. म्हणजे काव्यात सुद्धा जे निघणारे अर्थ आहेत, नाटकामध्ये सुद्धा निघणारे जे अर्थ आहेत, हो, भरत मुनींनी जे काही नाटक लिहिले त्या नाटकामध्ये पुढे खूप नाटकं चांगली चांगली लिहिली. शिशुपाल वध नावाचं नाटक आहे, मला वाटते कालिदासांचंच आहे. पुढे भास नावाचे मुनी झाले, त्यांनी ऋषी कवी झाले, त्यांनी सुद्धा नाटकं लिहिली. दंडी कवी झाले, त्यांनी नाटकं लिहिलीत किंवा काही काव्य लिहिलेली आहेत. हे सामान्य नव्हते, सगळे मोठे मोठे होते. दंडी कवी आणि कालिदास हे दोघंही त्या ठिकाणी असं गुरुवारांच्याच मुखातून ऐकलं होतं चातुर्मासात. सरस्वतीकडे गेले. दंडी कवी का सरस्वतीला म्हणायला लागले, माझ्यामध्ये आणि त्या ठिकाणी कालिदासात कोण श्रेष्ठ कवी आहे? ते म्हणले, तुझ्यामध्ये आणि कालिदासामध्ये तूच कोण आहे? तू श्रेष्ठ आहे. तू श्रेष्ठ असं म्हणल्यानंतर कालिदास श्रेष्ठ नाही का? म्हणजे कालिदास म्हणजे मीच आहे, म्हणजे कालिदास माझं स्वरूप आहे, तू श्रेष्ठ कवी आहेस असं वर्णन. म्हणून अनेक नाटकं सुद्धा लिहिलेली आहेत. नाटकामध्ये हनुमान नाटक नावाचं नाटक आहे, हनुमंतरायाचं चरित्र आहे सुंदर. जयदेव नावाचे कवी होऊन गेले, त्यांनी गीत गोविंद नावाचं नाटक लिहिलेलं आहे. आजही
आपण जर भुवनेश्वरला गेलो, ते ओडिसाचं मंदिर आहे, जगन्नाथपुरीला जर गेलो, त्या जगन्नाथपुरीच्या मंदिरामध्ये या जयदेव कवींचं जे गीत गोविंद आहे त्याच्यातली अष्टपदी म्हटली जाते रोज. त्या जयदेव कवींनी गीत गोविंद नावाचं नाटक लिहिलंय, त्याच्यामध्ये सुंदर असं वर्णन आहे. भगवान परमात्मा आपल्या भक्तांचा कसं प्रेम करतात, भक्तांचा कसा विनय करतात, भक्तांना कसं त्या ठिकाणी विनवतात. रासलीलेचं वर्णन आहे, गोकुळातलं वर्णन आहे, आणि राधेचं विनवणी भगवान परमात्मा करतात असं त्याच्यात वर्णन आहे. म्हणून देखा काव्य नाटका त्याची ऋणजुनती जे निर्धारिता सकौतुका. मी त्याचा सहज विचार केला, कौतुकाने विचार केला, तर मला असं वाटलं त्या गणपती बाप्पाच्या चरणामध्ये असलेली किंवा शेल्या पितांबरामध्ये असलेली सुंदर सुंदर असलेली घोंगर किंवा त्या क्षुद्र घंटिका, त्याच्यामध्ये असलेले अर्थध्वनी. आता अर्थध्वनी शब्द वापरलाय ज्ञानोबारायांनी. काव्यामध्ये जे काही प्रकार आहेत, काही ध्वनी काव्य असतात, म्हणजे त्याच्यात ध्वन्यार्थ असतो. वरवर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला काव्यामध्ये किंवा नाटकामध्ये बाकीचे रस दिसतात, परंतु त्याच्यामध्ये असलेला जो ध्वन्यार्थ असतो तो अध्यात्म सांगणारा असतो. सामान्य लोक नाटक बघताना, सामान्य लोक काव्य बघताना त्याच्यातला वीररस बघतात, त्याच्यातला हास्यरस पाहतात, त्याच्यातच आनंदी होतात, काही शृंगार रसातच आनंदी होतात. परंतु ज्ञानोबाराय म्हणतात ही सगळी काव्ये जी आहेत त्या काव्यामध्ये ध्वन्यार्थ असतो. सामान्य नाथ महाराजांनी भारुड लिहिली, पण त्याच्यात ध्वन्यार्थ आहे. हो, विंचू चावला म्हटल्यानंतर त्याच्यात ध्वन्यार्थ आहे. नाथ महाराजांनी गोंधळ लिहिला, त्याच्यात ध्वन्यार्थ आहे. दादला नको ग बाई, दादला नावाचं जरी त्यांनी रूपक लिहिलेलं असलं तरी हा दादला कोण आहे? संसार नावाचा दादला नको. मोडकेची घर, तुटकेची छप्पर, तुटकेशी छप्पर, शिवाय देवाला देवघर नाही. मोडकं घर म्हणजे मृत्यू लोकातले भोग, तुटकं छप्पर म्हणजे स्वर्गातले भोग, आणि देवाला देवघर नाही म्हणजे भक्ती नसेल तर दादला नको. जोंधळ्याची भाकर म्हणजे सुख, आंबाड्याची भाजी म्हणजे दुःख, आणि तेलाची धार म्हणजे भक्तिप्रेम नसेल तर दादला नको. फाटके लुगडे, तुटकी चोळी, शिवायला फाटकं लुगडं म्हणजे शरीर आहे, 9 ठिकाणी फाटलेलं आहे. तुटकं चोळी म्हणजे यातलं सूक्ष्म शरीर आहे. हे दोन्ही एकत्र नाहीत, शिवायला द्वारा नाही, म्हणून दादला नको ग बाई. आपण काही नाही, आपण भारूड ऐकताना फक्त ते आवाज ऐकतो त्याचा. हा कसा बाबा नाचतोय, कसा म्हणतोय, कसा टिवल्या बावल्या करतोय, इकडं आपलं लक्ष आहे. दुसरं काय आपल्याला कुठलं अध्यात्म कळतंय? अध्यात्म कळण्याकरता सूक्ष्म दृष्टी पाहिजे, पवित्र दृष्टी पाहिजे, शुद्ध बुद्धी पाहिजे. वाचायचं म्हणून वाचायचं, ठीक आहे, न वाचणाऱ्यापेक्षा वाचणारा बरा आहे. कळतंय कोणाला काय? ओम नमो जय अध्याय काय, वेद प्रतिपाद्य काय, जय जय स्वसंवेद्य काय, मोठ्या मोठ्याने म्हणतोय, पण कळतंय कोणाला? त्याच्यासाठी विचार करावा लागतो, त्यासाठी सत्संग करावा लागतो, त्यासाठी समजून घ्यावं लागतं. ज्ञानोबाराय म्हणतात मी सहज कौतुकाने याचा विचार करायला लागलो. याच्यात तुम्हाला काय आवडलं? ज्ञानोबाराय पुढच्या वेळेत सांगतात. वाचा पुढची होई. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. या काव्य आणि नाटकात तुम्हाला काय आवडलं? तर ज्ञानोबाराय म्हणतात त्याच्यात सुद्धा रत्न लावलेले. तो गणपतीच्या पायातल्या त्या काय आहेत? घागऱ्या आहेत, आणि घागऱ्यामध्ये काय आहेत? नुपुरं लावलेले आहेत. पण ज्ञानोबारायांचा गणपती आहे तो काय सामान्य आहे का? पत्रेच्या लावलेल्या आहेत का? ज्ञानोबारायांच्या घागऱ्या लावलेल्या आहेत किंवा नुपुरं लावलेली आहेत, ती सोन्याची पण नाहीत. कशाची आहेत? रत्न. त्या घागऱ्याला काय लावली? रत्न लावली. कोणती रत्न आहेत ती वाचा. नाना प्रमेयाची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली.
ते निपुणपणे पाहता नाना प्रमेयांची परी. ज्ञानोबा म्हणतात त्याच्यात अनेक प्रमेय आलेले आहेत. नाना म्हणजे विविध, अनेक, निरनिराळी प्रमेय दिसतात त्यांना. कशामध्ये? काव्य आणि नाटकामध्ये. दृष्टी जर चांगली असेल ना, कशातून सुद्धा चांगलं शोधता येतं. ज्याला दृष्टी नसेल त्याला काही नाही, कुठंच काही सापडणार नाही. हे ज्ञानोबरांची दृष्टी आहे. ज्ञानोबरांसारखे संत, त्यांना सगळीकडे त्या ठिकाणी परमार्थ दिसतो. काव्यात सुद्धा परमार्थ दिसतो, नाटकात सुद्धा काय दिसतो? सगळा परमार्थ दिसतो. पण ज्ञानोबा म्हणतात ही काव्य नाटकं या ऋषीमुनींनी निर्माण केली. आता ही सगळी काव्य नाटकं म्हणजे महाभारत घ्या, रामायण घ्या,